मंडळी, तुम्ही जी बघता ती मुलाखत, पण आता इथे रंगणार आहे मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब हिनं घेतलेली मुकालात आणि तिच्या निर्बुद्धपणाचे परिणाम भोगायला तिच्यासोबत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. अरे ऐक ना, ए परीक्षित ऐक ना, काय काय चाललंय तिकडे मला सांग, कसला गोंधळ आहे? हा 10-15 जण उठून गेले. अरे नको, असं नको करू, अरे बसव त्यांना. ऐक ना, एकतर ना कवींच्या मुलाखतीला कोणी येत नाही, जे आलेत ते पण चाललेत, असं काय करतोयस? माझ्यासाठी नाही चाललेत, त्या मॅडमसाठी आलेत. मला माहित नाही कधी सुरू होईल कार्यक्रम, मी मगापासून विचारतोय त्यांना, ते एवढंच सांगतायत की त्या मॅडम ज्या आहेत ना ते येत आहेत. हां नाही, त्या आल्या की मी तुला सांगतो, मला कळत नाही काय काय म्हणणं आहे त्यांचं. हां हो, अरे माझीच आहे मुलाखत, अजून कोणाची असणार आहे? हो ठेव ठेव एक सर्वसामान्य चेहऱ्याचा माणूस. काय झालं? त्या मुलाखत घेणाऱ्या मॅडम कधी येणार आहेत? तुम्ही कोण? मी पृथ्वी प्रताप उर्फ कवी फिनिक्स. तुम्ही कवी आहात म्हणजे तुमच्या मुलाखत घेणार आहेत का मॅडम? हो. बसा बसा, मॅडम येतातच आहेत, बसा. नाही मगापासून इथे मारू का? हेच सांगतात. नाही ठीक आहे. हा नाही नाही, बसा बसा, मॅडम येतील. काय 4चा कार्यक्रम होता, 4:45 झाले. हो नाही, येत आहेत मॅडम. मॅडम आल्या आल्या. मॅडम मॅडम पडदा बंद आहे. ते ह्या कोण आहेत? Oh my God, one more man. Manager, tell him. अहो ह्याच आहेत त्या तरुणांच्या मनातलं ज्यांना जुळत नाही यमक, कॅप्शन आणि फोटोचं ज्यांना कळत नाही गमक, ज्यांच्या रील्स असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड बॉगलिंग, ह्या सगळ्यांच्या लाडक्या मोना डार्लिंग. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. Hello, chemist. केमिस्ट नाही, केमिस्ट कसं नाव असेल माझं? मी काय तुमच्या घरी फावल्या वेळात गोळ्या द्यायला येतो? नाही, मी कवी फिनिक्स. Oh, hello. हा, नमस्कार. तुमच्या आत्याचं फंबल पडलं होतं का नाव ठेवताना? आत्याने माझं नाव पृथ्वीक ठेवलं होतं, त्याच्यात काही फंबल नाही पडला. पण मी स्वतः कवी म्हणून जेव्हा नाव लावतो तेव्हा मी फिनिक्स असं नाव लावतो, कारण त्या शब्दाला अर्थ आहे. राखेतून जन्म घेणारा पक्षी म्हणजे फिनिक्स, आणि माझ्या कवितांमध्ये तसं सिम्बॉलिझम असतं, म्हणून बाकी काही. ग्रेट. सो आपण चालू करूया कार्यक्रम. हो प्लीज प्लीज. जा तुम्ही कपडे बदलून या. का कपडे का बदलायचे तुम्ही? माय गॉड, मॅनेजर टेल हिम, तुम्ही हे कपडे घालून मुकालात देणार आहात का? काय देणार आहे मी? मुकालात. एक मिनिट, सर्वसामान्य माणूस इकडे या. मला प्लीज सांगा, हे असं का बोलतायत? नाही, मराठी भाषेचा जरा गोंधळ आहे त्यांचा. तुम्ही प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. असं कसं? प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. कसं देऊ? मला सांगतो, कर्ता कर्म क्रियापद ह्याच लाईननी वाक्य येईल ह्याचा काही विश्वास नाही. अंदाज अहो, पण ह्या मुलाखत घेणार आहेत ना माझी. अंदाज घ्या. अंदाज. तुम्हाला माहिती आहे का रेडी मिक्स? रेडी मिक्स नाव आहे माझं. रेडी मिक्स नाव आहे माझं. रात्री 7 नंतर गौऱ्याच्या हातात दिसतो मी. माझं नाव रेडी मिक्स नाहीये. ओके फाईन. माझं नाव फिनिक्स आहे. ओके. आपण कार्यक्रम सुरू करूया. एक्साइटेड मॅनेजर. गो अँड कर्टन. हा मी कर्टन देतो, तुम्ही बसून घ्या. हो, व्यवस्थित होईल ना कार्यक्रम. थँक्यू. कर्टन. बोला. काय बोलू? काही बोला. तुम्ही मला काहीतरी विचारणार, त्याच्यावर मी बोलणार, तसं बोला. पण मी काय बोलू? अरे प्रश्न विचारा ना, मग मी बोलणार. माझ्याकडे तसं काहीच नाहीये. मॅडम, हे प्रश्न आहेत, हे विचारायचे. ओ माय गॉड, हे विचारायचे.
आधी द्यायचं ना नॉनसेन्स. गेट आउट. थँक्यू. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला विचारते प्रश्न. माझा पहिला प्रश्न असा आहे की लोकहोमिया चापरी चायक रुंदे तेरंग मंचाव रबस लेले प्रू ट्विक ताप हेमा रमो ठेविकात आजव रविक. ग्रेट. एक मिनिट. रंगमंचावर बसलेले पृथ्वी प्रताप हे फार मोठे कवी आहेत. हे वाचलं तुम्ही आता? हो, तिथे लिहिलंय तसं. हे असं वाचलं तुम्ही? Yes. लोकहोमिया चापरी चुपरी. अरे हे प्लीज नीट वाचा. लोकहोमिया चाप. आजवर कवितांची 12 पुस्तके पृथ्वी प्रताप यांच्या नावावर आहेत. वाव. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आजवर उत्तम कामगिरी केलेली आहे. धन्यवाद. त्यांच्या गारगोटी आणि ठिणगी या कविता संग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. धन्यवाद. तर अशा विद्वान आणि लोकप्रिय कवीचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. धन्यवाद. 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 बुम बुम चिकी चिकी बुम बुम. So much love. Manager, come here. काय झालं? God. काय झालं? Manager. कवी. हे ते कवी. यात ओळखलं तर ना. कवी. मला काय समजत असेल ही कवीला? अरे तुम्ही काय करताय? एवढी प्रतिमा मलिन आहे कवींची बाहेर. नाही कवी असं करता तुम्ही? काय असं का बोलतायत त्या? नो ऍक्च्युली ना तुम्ही कवी वाटत नाहीत. कारण ना तुम्ही असं लॉन्ड्रीवाले वाटता. आय एम सो सॉरी. कारण आमचा बबलू आहे ना तो असेच कपडे घालतो भज्जा आणि जायपमा. भज्जा? हे कुठले कपडे घातलेत मी? भज्जा आणि जायपमा. हा भज्जा आहे आणि हा जायपमा आहे. अरे लाज वाटते का तुम्हाला? ऐका ना. नाही त्या माझा ना संयम सुटत चाललाय. जब्बा आणि पायजमाला त्या बज्जा आणि जायपमा म्हणतायत. नाही त्या थोड्या एक्साइट झाल्या त्यामुळे ते असं बोलतायत. अरे हो पण ऐका ना तुमची भाषा शुद्ध आहे की नाही? तुम्ही कोण आहात त्यांचे? मॅनेजर आहात की नाही तुम्ही? तुमची भाषा शुद्ध आहे त्यांची नसू शकते. आपण प्रश्नांकडे येऊया. प्लीज नीट विचारायला सांगा. ओके माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा प्रो ब्लेम दीपा. मर राहू दे. हे नंतर पुढच्या वर्षी थंडी पडेल तेव्हा जाळ्या आणि शेकोटी करा त्याची. ह्याच्यातले नका वाचू प्रश्न. मनाने काही तुम्हाला सुचत असतील तर घ्या. माझ्या मनाचा प्रश्न असा आहे की भंडारदऱ्याला कसं जायचं? कसाऱ्यावरून भंडारदऱ्याबद्दल मला का विचारता येते? नाही कसं आहे माहितीये ना मी रॉकी बरोबर पुढच्या आठवड्यात जाणार आहे. तिथे ना रिसॉर्ट आहे आणि आमचं ना सुमडीत गुमडी. काय तुम्हाला कविता ऐकायला आवडते? हो. ऐकू? हा. मॅनेजर काय झालं? कविता ऐकवली. मला पण खूप आवडते कविता ऐकायला. माय गॉड मला ऐकवा ना प्लीज प्लीज प्लीज. थोडा अजून वेळ जाऊ द्या. मी तुम्हाला एकत्र 4-5 ऐकवणार. सुपर. 4 and 5 कविता एकत्र. टेल मी तुम्ही एवढ्या सगळ्या कविता भरून भरून कशा वहीमध्ये लिहिता? कविता सुचण्याची एक प्रोसेस असते. लक्षात घ्या. प्रत्येक जण हा कविता करत असतो. रादर तो कविता जगत असतो. त्याचं आयुष्य हे एक कविता असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो आपला जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा प्रत्येक जण 2 ओळी गिरवतोच कुठे ना कुठे वहीच्या मागच्या पानावर. तुमचा सुद्धा प्रेमभंग झाला असेल. तुम्ही सुद्धा कविता केल्या असतील. नाही माझा प्रेमभंग झाला ना तेव्हा मी कविता नाही केली. मी इतकी पिली की मी वकिता केली. वकिता करायचे नुसतं. कविता कधीच नाही करायचे. माय गॉड माय सेन्स ऑफ ह्युमर. एकदा घाल ना तुझ्या डोक्यात तो. एकदा घाल.
घालून बघ. नाही, त्या फनी आहेत, थोड्या फनी आहेत त्या. फनी थोड्या फनी. मूर्ख आहे ही बाई, एक नंबर मूर्ख आहे ही बाई, जी माझा इंटरव्ह्यू घेते आणि तिच्यापेक्षा जास्त मूर्ख तू आहेस मॅनेजर जो तिची गुलामी करतोय. नाही. आणि मूर्ख लोकांची गुलामी करणारे शिक्षेस जास्त पात्र असतात. मॅनेजर पुढचं विचारा. पुढचं हा हा तुम्हाला वाईट वाटत असेल ना, तुम्हाला सगळे शिग कवी म्हणतात. मॅडम ते शीघ्र कवी नाहीये, ते शीघ्र कवी असं आहे. कशावरही पटकन लगेच असे कविताचे करतात त्यांना. कशावर कशावर कविता करतात? ओ माय गॉड. मग तुम्ही नाकांच्या भोकांवर कविता करा. नाकांच्या भोकावर का करायच्या आहेत कविता? प्लीज. मी नाही करणार आहे नाकांच्या भोकांवर कविता. मग तुम्ही फुलावर करा. फुलावर करू शकतो. हो 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 हो. फुला रे फुला नको इतका हसू, माझ्या प्रियसी सारखा तूही नको दिसू. वा एक वा सर, वा वा. धन्यवाद. वा. आता वाह. ग्लासवर करा. आशिक अगर गिलास होता तो इश्क का जाम कितना भरा है उसका भी हिसाब होता. सर, वा सर, क्या बात है माय सर. गॉड. मला असं कळलंय की आता कविता करणं खूप सोपं असतं. काय? You know, ते बसल्या बसल्या कविता करताय. कविता करणं सोपं हो असतं. हो. मला ना भिंतीवर कविता सुचते. मी बोलू? कशाला मारायला बोलतेस? प्लीज प्लीज प्लीज. ए भिंत तुला पडलं भॉक. ए भिंत तुला पडलं भॉक. दिवाळीला फटाके पेटवले की सगळे करतात क्वाक क्वाक क्वाक. माय गॉड. वा 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 माय गॉड. वा वा. आता मला पंख्यावर सुचली आहे. अच्छा. खूप भारी आहे. अच्छा. खूप भारी आहे. मी तुम्हाला ऐकवते हा. 1 नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू गुहू. वा वा. 2 नंबरवर पंखा फिरतो हा? गुहू गुहू गुहू. आहा. 3 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 4 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 5 नंबरवर पंखा फिरतो गुहू कविता कशी वाटली? पंख्याच्या स्पीड सारखी. कशी? गुहू गुहू गुहू.